श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। आता आपला 7वा अध्याय चालू आहे आणि आपण 7व्या अध्यायाचं जे काही सुरुवातीचं जे होतं ते 2 भागांमध्ये आपण झाला। आज आपण 7व्या अध्यायाचा 3रा भाग बघत आहोत। आत्ताचा भाग हा थोडासा कठीण असणार आहे। श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू नरसावधानींना उपदेश करत आहेत आणि त्यावेळेला अनेक गोष्टी त्या सांगत आहेत आणि थोडासा असा समजण्यास कठीण असा भाग आहे। त्यामुळे शक्य झाल्यास समजायचं, नाही तर निदान तो वाचून तरी घ्यायचा आपल्याला। आता श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्तसभा आहे। आता श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणतात, आता माझ्याविषयी बोलायचे असेल तर काही किंमत नसलेला राजगिरा तू मला देऊ शकला नाहीस। मी भोजन केल्यास लाख ब्राह्मण भोजनाचे पुण्य तुला लाभले असते। खूप भाग्य गमावलेस। धर्म कुठले अधर्म कुठले याविषयी वाद असेल तर तो शास्त्रांचा आश्रय घेतला पाहिजे। शास्त्राप्रमाणे आचरण करणारे किंवा करू नये याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मल अंतःकरण असलेल्या सत्पुरुषाचे म्हणणे शास्त्र असते। आता बघा, फार महत्त्वाचा असा विचार इथे सांगितलं की शास्त्राप्रमाणे आचरण करावे किंवा करू नये याविषयी मीमांसा होत असेल तेव्हा निर्मळ अंतःकरण असलेल्या सत्पुरुषाचे म्हणणे शास्त्र ठरते। ते म्हणतील ते वेदवाक्य समान होऊन धर्मसंमत बनते। त्यांनी अधर्माने निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तरी धर्मदेवता त्यांना अधर्मापासून परावृत्त करून धर्मसंमत असा निर्णय घेण्यास बाध्य करते। हिंसा करणे पाप आहे असे तुमचे शास्त्र सांगते, पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष झालेले युद्ध धर्मयुद्ध झाले। कौरव पांडवांचे युद्ध धर्मयुद्ध व युद्ध झालेले स्थळ धर्मक्षेत्र झाले। आता इथे परत श्रीपाद श्रीवल्लभ हे नरसावधानींना काय सांगतात की नरसावधानींनी तिथे बापन्नाचार्यांच्या निर्णयावर संशय घेतलेला आहे। त्याच्यावर त्यांना म्हणजे तो योग्य होता की नाही हे सांगा म्हणून त्यांनी श्रीपाद श्रीवल्लभांना विनंती केली। आता बघा, आपण जेव्हा ते भाग सगळे वाचत होतो तेव्हा त्याविषयीचं पुढे कुठेतरी विश्लेषण येत जातं। आणि आता हे कसा प्रश्न त्यांनी विचारला आहे की बापन्नाचार्यांनी जो वैश्यांना वेदोक्त पद्धतीने उपनयन करण्याचा अधिकार आहे असं सांगितलं होतं, तो निर्णय योग्य आहे की नाही। आता हा वाद कुठे झाला होता तर त्या धर्म परिषदेत झाला होता, जिथे हा वाद चालू होता, जिथे नरसावधानी होते आणि त्यांनी तिथून श्रीपादांना निघून जायला सांगितलं होतं आणि त्यांनी मग बापन्नाचार्यांच्या निर्णयाचा म्हणून विरोध केला होता। तिथे हे झालं होतं, तर त्याचं ते योग्य कसं, त्याचं उत्तर तर श्रीपाद श्रीवल्लभ नरसावधानींना सांगतात की शास्त्राप्रमाणे आचरण करावे की करू नये याविषयी मीमांसा होत असेल, म्हणजे याविषयी चर्चा जेव्हा होत असेल तेव्हा निर्मळ अंतःकरण असलेल्या सत्पुरुषाचे म्हणणे शास्त्र ठरते। म्हणजे बापन्नाचार्यालू हे निर्मळ अंतःकरण असलेले सत्य ऋषीश्वर असे होते, जे दुसरे तिसरे कोणी नसून भारद्वाज ऋषीच आहेत, भास्कराचार्यच आहेत असं श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितलं होतं। तर तेव्हा ते म्हणतात ते म्हणतील ते वेदवाक्य समान असते आणि ते धर्मसंमत बनते। आणि अशा व्यक्तींना जेव्हा अधर्माने निर्णय द्यायचा प्रयत्न केला, जर ह्या अशा सत्पुरुषाने जेव्हा अधर्माने निर्णय देण्याचा प्रयत्न जरी केला तरी धर्मदेवता त्यांना त्या अधर्मापासून परावृत्त करत असते आणि धर्मसंमत निर्णय देण्यास बाध्य करते। किती महत्त्वाचा विचार, म्हणजे अशा सत्पुरुषांना वागते वेळी बोलते वेळी सुद्धा त्यांचं सगळं वागणं बोलणं धर्मसंमत असतं आणि तो जो निर्णय देतात तो धर्मसंमत असतो। त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचं असं पक्षपातीपणा किंवा अधर्म असा कधीच घडत नाही। त्यामुळे बापन्नाचार्यांनी जो निर्णय दिला होता तो योग्य आहे आणि तो वेदवाक्या समान आहे असं श्रीपादांनी इथे नरसावधानींना सांगितलं। हिंसा करणे हे जरी पाप असलं ना, तर असं कोण सांगतं, शास्त्र म्हणतं की हिंसा करू नये, एखाद्याला मारू नये किंवा हिंसा करू नये, पण श्रीकृष्ण परमात्म्याच्या समक्ष कोणतं झालं, महाभारताचं जे युद्ध झालं धर्मयुद्ध, कौरव पांडवांच्या मध्ये जे युद्ध झालं ते धर्मयुद्ध होतं आणि ते जे युद्ध होतं ते धर्मयुद्ध होतं आणि ज्या स्थळी ते युद्ध झालं त्याला धर्मक्षेत्र म्हणून प्रख्यात झाले। यज्ञ करणे हे पुण्य फलप्रद आहे
आता यज्ञ करणं हे कर्म कसं आहे तर पुण्यफळ, परंतु परमात्म्याचे स्वरूप असलेल्या शिवास आवाहन न करता केलेल्या दक्षाच्या यज्ञाचे शेवटी युद्धात रूपांतर झाले. दक्षाचे शिर धडा वेगळे झाले. नंतर त्याला अजाचे शिर लावण्यात आले. आता ही कथा जर आपण शिवपुराण जर ऐकलं असेल त्यांना सगळ्यांना माहिती असेल की दक्ष प्रजापती हे कोण होते तर सती, शिवाची जी प्रथम पत्नी होती सती, तिने नंतर पार्वती म्हणून अवतार घेतला. तर सतीचे माता सतीचे जे पिता होते ते दक्ष, त्यांनी काय केलं यज्ञ करायला घेतला. आता यज्ञाचं फळ नेहमी पूर्ण हे असतं, पुण्य फलप्रद असतं. यज्ञ करणे म्हणजे पूर्ण. पण त्यांनी काय केलं, यज्ञ करतेवेळी दक्षांनी शिवाची आराधना केली नाही किंवा शिवास आवाहन केले नाही. त्यांनी त्या यज्ञामध्ये शंकरांना आमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे काय झालं, माता आणि उलट त्यांनी तिथे सतीचा अपमान केला. तर तिच्या पतीबद्दल अपशुद्ध शब्द काढले होते आणि त्या अपशब्द काढल्यामुळे सतीने त्या यज्ञकुंडातच आपलं आहुती दिली होती, अशी ती कथा आहे. ती इथे काही पूर्ण अशी ह्याच्यात नाही आलेली सविस्तरपणे, पण त्यावेळेला तिथे मग शंकर क्रोधायमान झाले, तिथे ते प्रकट झाले आणि त्यांनी त्या दक्षाचं शिर हे धडा वेगळं केलं युद्धामध्ये. आणि नंतर मग त्याला अज म्हणजे कोण तर जो बकरा किंवा आपण जे म्हणतो ना शेळीचं जे शरीर असतं बकऱ्याचं, ते जे धड आहे ते त्याला शिर लावण्यात आलेलं होतं. अशा प्रकारे म्हणजे जर यज्ञ करणं जर धर्मसंमत जरी असलं तरी शंकराचं म्हणजे इष्टदेवतांचं जर आपण आवाहन केलं नाही ते कार्य करतेवेळी तर तिथे युद्धस्थिती उद्भवली होती, असंच ते श्रीपाद शिर्लप त्यांना सांगतायत. नंतर रोग्यास पित्त प्रकोप झाल्यास वैद्य लिंबू आवळा इत्यादींचा उपचार करतो. शरीराचा एखादा भाग नासल्यास तो भाग आपण छेदून रोगाचे निदान करतो. मी पण तसाच आहे. माझ्यात देवतांचे अंश आहेत, त्यात तसेच राक्षसांचे अंश पण आहेत. मी उन्मत्तासारखा पिशाच्यासारखा राक्षसासारखा व्यवहार करतो असे असून सुद्धा माझ्या अंतर्यामी जीवांशी अत्यंत प्रेम असल्यामुळे तुमचे स्वभाव तुमचा शुभाशुभ कर्म यास अनुसरून मी वर्तन करतो. आता कसं आहे श्रीपाद शिवल्लभांमध्ये जसे देवतांचे गुण आहेत, जसं देवतांचे अंश आहेत तसे राक्षसाचा पण त्यांच्यामध्येच अंश आहेत. त्यामुळे कधी कधी ते उन्मत्तपणे पिशाच्याप्रमाणे राक्षसाप्रमाणे पण व्यवहार करतात. आणि हे कसं करतं तर त्यांच्यामध्ये अंतर्यामी असलेल्या जीवांविषयी त्यांच्यावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्यांचे स्वभाव त्यांचं शुभाशुभ कर्म ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते आपल्या जीवांबरोबर ते वर्तन करीत असतात. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्ताचा हात मी सोडून जात नाही. म्हणजे जो अगदी अनन्यपणे पूर्णपणे ज्यांनी शरणागती पत्करलेली आहे त्याचा हात श्रीपाद शिवल्लभ हे कधीच सोडत नाही. दूरदेशी माझ्या भक्तास असलेल्या माझ्या भक्तास मी खेचून माझ्या क्षेत्री आणतो. ऋषीचे कुळ नदीचे मूळ विचारू नये. आदिशक्ती पराशक्ती कन्या परमेश्वरीनी वैश्यकुळात अवतरण झाले नाही का. म्हणजे ते काय म्हणतात की ऋषीचं कधी कुळ विचारू नये आणि नदीचं कधी मूळ विचारू नये. कारण का आदिशक्ती जी परमेश्वरी कन्यका परमेश्वरी जी होती तिचा जन्म वैश्यकुळात झाला. सिद्ध असलेल्या मुनीत वैश्य मुनी नाहीत का. म्हणजे जे सिद्ध मुनी जे कोणी आहेत त्याच्यात वैश्य मुनी नाहीत का. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करत असेल तर त्याचा वेदोक्त उपनयनाचा त्याला अधिकार आहे. म्हणजे आता ह्यांनी काय सांगितलं की ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य नव्हे तर शूद्रांनी जरी निष्ठेने नियमांचे पालन केले तर त्याला वेदोक्तपणे उपनयनाचा अधिकार आहे. आता प्रश्न हाच होता की बापन्नाचार्यांनी जे वैश्यांचं वेदोक्त पद्धतीने उपनयन करता येऊ शकतं तो योग्य होता की नाही त्या प्रश्न विचारा आणि त्याच्यावर हे श्रीपादांचं त्यांना नरसावधानींना उत्तर आहे. आता जो पुढचा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे ते खूप महत्त्वाचं आहे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे. म्हणजे तुझे मन ज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले. ब्रह्म हे
बाजारात विकत मिळणारी वस्तू नाही. म्हणजे त्याचं जे ते शाक ज्ञान आहे त्याच्यामध्ये त्यांचं मन मग्न झालं आणि ब्रह्मज्ञान हे बाजारात मिळणारी वस्तू नाही. या जन्मास ब्राह्मण आला. तर त्यांनी महत्त्वाचा विचार काय सांगताय, या जन्मास ब्राह्मण म्हणून आलेला पुढच्या जन्मी चांडाळ म्हणून जन्म पाहू शकतो आणि या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मपदार्थ, धर्म, जात, वेद, काल ज्यांच्या पलीकडे आहे ते रहस्य तू जाण. म्हणजे ज्या ब्रह्मपदार्थाविषयी ते म्हणतायत विचारतायत तो ब्रह्मपदार्थ हा जात, धर्म, देश, काल या सगळ्यांच्या पलीकडे असलेला आहे आणि ते रहस्य असं ते सांगतात. देवाला अंत्यस्थ भावना भावतात, बाह्य रूप नाही. अगदी महत्त्वाची गोष्ट आहे ही, सगळ्यांनी लक्षात घ्या. इथे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी सांगितलं की देवाला अंतस्थ भावना आवडतात, बाह्य रूप नाही. म्हणजे तुम्ही काय करताय, कसं करताय, कोणत्या रूपात पूजा करताय, काय करताय, किती त्याचं हे करताय ते काही नाही. त्याला फक्त अंतस्थ तुमची मनापासून अंतःकरणाने तुम्ही पूजा करताय किंवा एखादी गोष्ट करताय ती देवाला नेहमी भावते. तुझ्या भावास अनुसरून देव कार्य करीत असते. तू म्हणजे ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असताना मी ब्राह्मण असतो. आता ते काय म्हणतात, जेव्हा मी श्रीपाद श्रीवल्लभ आता स्वतःच सांगतात की मी जेव्हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असतो तेव्हा मी ब्राह्मण असतो. भक्ताचे योगक्षेम आणि अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा मी क्षत्रिय असतो. म्हणजे भक्ताचा योगक्षेम चालवायचा, त्याच्यावर अनुग्रह करण्यासाठी, म्हणजे एखाद्याचं पालन पोषण जे करण्याचं काम आहे ते कोण करत असतं, क्षत्रिय. त्यावेळेस तर हे करत असताना त्याचा धर्म जो क्षत्रियाचा म्हणजे राजाचा जन्म धर्म काय असतो की प्रजेचं पालन पोषण करणं, संरक्षण करणं. आणि हे जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ करत असतात तेव्हा ते म्हणतात मी क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पाप पुण्य कर्माचे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. तोलून मापून पाप पुण्याच्या फळाचे वाटप करताना मी वैश्य असतो. आता बघा पुन्हा वैश्याचं काम काय, तर व्यवसाय करणं, व्यापार करणं, एखादी गोष्ट तोलून मापून एखाद्याला देणं, हे सगळं काम कोणाचं तर वैश्याचं असतं. म्हणजे व्यापारी वैश्य म्हणजे काय, अर्थात व्यापारी. तर व्यापारी हा त्याचा व्यापार हा त्याचा गुणधर्म आहे. तर ज्या वेळेला श्रीपाद श्रीवल्लभ हे प्रत्येकाच्या पापपुण्य कर्माप्रमाणे त्याला त्याचं फळ देतं, असं त्याचा लेखाजोखा करत असतात, त्यावेळेला ते म्हणतात मी वैश्य आहे. भक्ताचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुख शांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता शूद्र असतो. आता शूद्र या गोष्टीबद्दल आपल्या मनात खूप गैरसमज. शूद्र म्हणजे कोण, जो ज्याच्याकडे सेवाधर्म भाव आहे, जो सेवा म्हणजे सेवाधर्माची जी कामं जो करतो तो शूद्र. म्हणजे दुसऱ्याची सेवा करणं, चाकरी करणं, हा जो ही जी व्यक्ती करत असते त्या व्यक्तीला शूद्र म्हणतात. ते शूद्रांचं काम काय असतं, सेवाधर्म. तसं प्रत्यक्षात प्रभू काय म्हणतात की भक्ताचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुखशांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण करतो, त्यावेळेला मी शूद्र असतो. म्हणजे भक्ताचे सगळं काही गोष्टी आपल्या अंगावर घ्यायचं, पापपुण्याचं जे काही कर्म फळ असेल ते आपल्या अंगावर घ्यायचं, स्वतःच्या अंगावर घेऊन ते त्याची सुखशांती प्रदान करून त्याला सेवा करत असतं, तेव्हा ते म्हणतात मी शूद्र असतो. जेव्हा मी जीवाची पापे धुवून टाकतो तेव्हा मी रजक असतो. आता एखाद्या पुण्यात्माचं ते जे काही पापकर्म असेल जेव्हा ते धुवून टाकतात, आता हे वर्णाचं जर आता व्यवसायानुसार ते स्वतःला रजक केव्हा म्हणतात, जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू एखाद्या भक्ताची पाप किंवा एखाद्या जीवाची पापकर्म धुवून टाकत असतात तेव्हा ते म्हणतात मी रजक असतो, म्हणजे मी धोबी असतो. जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम प्रकारची गती प्राप्त करून देत असताना मी डोंब असतो. म्हणजे प्रभू स्वतःला डोंब सुद्धा म्हणतात. म्हणजे कसं की एखादा जीव मृत्यू पावला त्याला चिताग्नी देऊन त्याच्या शरीराचं भस्म होतं आणि मग त्याचा जो आत्मा असतो त्याला उत्तम गती प्राप्त, त्याच्या पुण्यकर्मानुसार त्याला उत्तम गती प्राप्त करून देण्याचं काम कोण करतात, तर श्रीपाद श्रीवल्लभ करतात. आणि अशा वेळेला ते डोंबाचं का, डोंब म्हणजे कोण, स्मशानात जे चितेला अग्नी वगैरे देण्याचं काम करतात तो समाज म्हणजे डोंब समाज. त्यावेळेला तर प्रभू स्वतःला डोंबसुद्धा म्हणतात बघा. म्हणजे पण त्यांचं कर्म काय ते वेगळं आहे. ते कधी करत असतात, ते जीवात्म्याला जेव्हा गती देत असतात तो शरीराला अग्नी देतो. हे जीवात्म्यात भस्म झालं त्याला गती देण्याचं काम करतात तेव्हा ते म्हणतात मी डोंब असतो. आता तू मला सांग मी कोणत्या जातकुळीचा.
म्हणजे जेव्हा जात कोळी ह्याच्यावर प्रश्न तेव्हा श्रीपाद वल्लभांनी स्वतः सांगितलं की आता सांग माझी जात. बघा जात ही कुठे आपण जन्माला आलो त्याच्यानुसार ठरत असते. जात ही आपल्याला कामानुसार आपलं जे काम आहे आपण जे कार्य करतो किंवा आपण जो स्वीकारलेल्या गोष्टी असतात त्याच्यानुसार ही वर्णाव्यवस्था झाली त्याच्यानुसार जाती पडलेल्या आहेत. आणि श्रीपाद वल्लभ प्रभू स्वतःच सांगतात की ही वेगवेगळ्या प्रकारची कामं मी करत असतो आणि त्या वेळेला मी वेगवेगळ्या जातीचा असतो, पण मग माझी नक्की जातकुळ कोणते ते सांग असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे बापन्नाचार्यांचा जो निर्णय होता की वैश्यांचं वेदोक्त पद्धतीने उपनयन होऊ शकतं तर योग्य की अयोग्य त्याचं सगळं उत्तर देताना हा सगळा उहापोह हा केलेला आहे. धर्मशास्त्र पद्धतीने वैश्यांचं वेद उपनयन होऊ शकतं हा निर्णय योग्य आहे असं इथे या प्रश्नाला उत्तर देताना श्रीपादांनी सांगितलं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो थोडासा गहन आहे आणि त्याचं उत्तरसुद्धा तेवढंच गहन आहे जे कदाचित आपल्याला पटकन समजणार नाही, कारण का आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपल्या समजण्याच्या पलीकडे आपल्या दृष्टीच्या पलीकडे असलेल्या काही गोष्टींचं इथे वर्णन या भागात आलेलं आहे. प्रश्न काय आहे आता नरसावधानीने परत प्रश्न विचारला आहे. श्रीपादा क्षमा करा, मी अज्ञानी आहे, आपण साक्षात दत्तप्रभू आहात, समस्त जीवांचा आश्रय तूच आहे, या सृष्टीची रचना कशी झाली त्याचे विवरण तू मला कृतार्थ करावे. आता सृष्टीची रचना कशी झाली हे त्यांना विचारलेलं आहे. त्यावर श्रीपादांचं उत्तर बघा. आजोबा, स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनींचा वास आहे. आत्म्याची देहानंतर प्राप्ती हा त्यांचा स्वभाव असतो. धर्मप्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान असतात. परमात्म्याच्या अनिवर्चनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अशा अंशाने जगतसृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आता बघा कितीतरी कठीण असा भाग आहे समजण्यात, त्यामुळे जर समजला तर समजून घ्या, नाही समजला तर सोडून द्या, कारण का आपल्याला खरंच काही गोष्टी आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत. तेव्हा ते काय म्हणतात, स्वर्गामध्ये 88,000 गृहस्थ मुनींचा वास आहे. गृहस्थ म्हणजे कोण, जे संसार करतात असे गृहस्थ मुनींचा वास स्वर्गामध्ये आहे. आत्म्याच्या देहांतर प्राप्तीसाठी प्राप्ती करणे हा त्यांचा स्वभाव, म्हणजे आत्म्याची देहांतर प्राप्ती करणे हा सुद्धा त्यांचा स्वभाव आहे. आणि धर्मप्रचारासाठी बीजरूपाने ते विद्यमान आहेत, म्हणजे ते बीजरूपाने हे जे सगळे 88,000 गृहस्थ मुनी आहेत ते बीजरूपाने विद्यमान आहेत. परमात्म्याच्या अनिवर्चनीय अशा शक्तीच्या एका स्वल्प अंशाने, म्हणजे परमात्म्याची जी अनिवर्चनीय, आता हा शब्दच मुळात कठीण, त्याचा अर्थ लावायचा, आणि त्याच्यानंतर त्या अशा शक्तीच्या एका स्वल्परूपाने ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. कळलं, ब्रह्मदेवाची उत्पत्ती काय झाली, सृष्टी रचनेसाठी. परमात्म्यापासून क्रमाने सर्वव्याप्ती असे जल निर्माण झाले. तर परमात्म्यापासून काय निर्माण झालं, जल निर्माण झाले. परमात्म्याच्या तेजाने जलात कोट्यावधी सुवर्ण कांतीयुक्त अंडी उत्पन्न झाले. तर त्या कसं झालं, तर कशी रचना झाली, तर परमात्म्याच्या तेजाने जल निर्माण झाले, सर्व असे जल, आणि त्या जलामध्ये कोट्यावधी सुवर्णकांतीयुक्त अंडी उत्पन्न झाली. त्या अंड्यात एक अंडे म्हणजे जे आपण निवास करीत असलेले आहे. म्हणजे आता ह्या सगळ्या अंड म्हणजे काय, गोल. तर हे जे गोल आहेत त्या सगळ्यांमध्ये असंख्य अंड्यांमध्ये आपली जी पृथ्वी आहे जिथे आपण निवास करतोय ते एक गोल आहे असं सांगितलं गेलेलं आहे. बघा इथे, म्हणजे लक्षात आलं. त्यातील आतला भाग अंधकारमय असून तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. आता तेथे जे सर्वात आतला जो गोलाचा तो आतला भाग आहे ना, तेथे परमात्म्याचे तेज मूर्तिमान झाल्याने अनिरुद्ध हे नाव विख्यात झाले. त्या अंडातील अंधकार परमात्म्याने आपल्या भव्य तेजाने नाहीसा केला. तर ह्या ज्या अंड्यामध्ये जो गोल आहे, जो गोल निर्माण झालेला आहे, त्याच्यातला जो अंधकार आहे तो परमेश्वराने आपल्या तेजाने नाहीसा केलेला आहे. हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदांतात त्याचे वर्णन केले. जे तेज आहे, ज्या तेजाने आता सगळा हे नाहीसं झालं, अंधकार नाहीसं झालं, त्याला हिरण्यगर्भ, सूर्य,
सविता, परमज्योती अशा अनेक संज्ञांनी वेदांमध्ये वर्णन केले. त्रेतायुगात पिठीकापुरात भारद्वाज महर्षींनी अनेक कोटी ब्रह्मांडात असलेल्या दत्तात्रयाच्या तेजास उद्देशून सावित्री काठकचयन यज्ञाचे आयोजन केले होते. आता बघा, सावित्री काठकचयन यज्ञाचे आयोजन केल्यावर काय झालं होते तर अनेक कोटी ब्रह्मांडात भरलेल्या दत्तात्रयांच्या तेजास उद्देशून म्हणजे त्या तेजाला आव्हान करण्यासाठी त्यांनी सावित्री काठकचयन यज्ञ केला. आता बघा, पूर्ण श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामध्ये या यज्ञाचं पुन्हा पुन्हा नाव आलेलं आहे. आणि आपण सिद्धमंगल स्तोत्र जेव्हा म्हणतो तेव्हा सुद्धा त्या यज्ञाचं नाव आलं. तर हा यज्ञ दत्तांच्या ज्या कोटी ब्रह्मांड व्यापून असलेल्या तेजाला पृथ्वी तलावर आणण्यासाठी जो यज्ञ केला गेला त्याचं ते वर्णन केलं. आणि ह्या यज्ञाचं फळ म्हणून श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार झालेला आहे असं सुद्धा सिद्धमंगल स्तोत्रात म्हटलेलं आहे. आता पुढे काय, सत्यलोकात निवासस्थान निरामय स्थान नावाचे एक महत्त्वाचे स्थान आहे. आता वेगवेगळ्या लोकांविषयी माहिती दिलेली आहे. आता लोकालोक वर्णन असं जो ह्या भागाचं जे हे आहे प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे. ते कदाचित आपल्याला, मी पुन्हा सांगतो, कदाचित आपल्याला कळण्यास कठीण असेल, कारण का आपल्या दृष्टी पलीकडची सृष्टी म्हणतो ना त्या प्रकारातलं हे सगळं आहे. तर आपण निदान ते वाचून तरी घेऊया. आपल्याला कदाचित हे कळण्यासाठी खूप वेळ लागेल, खूप हे लागेल. पण तर सत्यलोक नावाचं एक निरामय स्थान नावाचं एक स्थान आहे, तिथे आहे असं ते म्हणतात. त्रिखंड सोपानात वसु रुद्रादित्य नावाने पितृगण तेथे वास करतात. आणि त्रिखंड सोपानात वसु आणि रुद्रादित्य नावाने पितृगणांचा तेथे वास आहे. निरामय स्थानाचे संरक्षक म्हणून ते कार्यरत असतात. आता जे लोक आहेत ते पितृगण जे आहेत ते निरामय लोकाचे संरक्षक म्हणून कार्य करत असतात. कारण ब्रह्मलोक, आता कारण ब्रह्मलोक म्हणविणाऱ्या स्थानात आता काय, कारण ब्रह्मलोक म्हणून जे स्थान आहे त्याच्यामध्ये चतुर्भुज ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यास विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असे जाणले जाते. तर जे ब्रह्माचं निवासस्थान आहे कारण ब्रह्मलोकात त्याला ब्रह्माचं निवासस्थान आहे, त्याला विद्यास्थान किंवा मूल प्रकृती स्थान असे सुद्धा जाणले जाते. त्याच्यावर महाकैलाश आहे. आता ब्रह्माच्या स्थानावर त्या काय आहे, महाकैलाश आहे. त्यावर कारण वैकुंठ आहे. मग बघा, आता इथे कारण वैकुंठ, महाकैलास असे शब्द वापरलेले आहेत. जनलोकात अंबवातीपूर हे सनक व सनंदानादी ऋषींचा निवास आहे. आता इथे जे अंबावतीपूर जे आहे तिथे सनक सनंदादी ऋषींचा निवास आहे. महालोकात ज्योतिर्मय स्वरूपाने सिद्धादी गणांचा वास आहे. म्हणजे कोणत्या लोकामध्ये कोणाचा वास आहे हे तिथे ही सगळी वर्णनं आलेली आहेत. सुवरलोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्ग लोकात अमरावतीपुरीमध्ये देवेंद्रादी देवतागणांचे वास्तव्य. आता बघा, सुवरलोक, आता सुवरलोक म्हणून ओळखलं जाणाऱ्या स्वर्गात स्वर्गलोक आहे तिथे अमरावतीपुरा म्हणजे इंद्राची जी अमरावती असं म्हणतो त्यामध्ये देवेंद्रादी देवतागणांचा वास्तव्य. खगोलाशी संबंधित ग्रह नक्षत्रादी असलेल्या भूलोकात रथतरमपुरा येथे विश्वकर्मा नावाच्या देवशिल्पीचा वास आहे. तर देवशिल्पीचा विश्वकर्माचा वास कुठे, तर भूलोकात म्हणजे जो खगोलाशी संबंधित असलेल्या ग्रह नक्षत्र आदी असलेल्या भूलोकात. आजोबा, भूलोकाचे दोन भाग आहेत. आता जो भूलोक आहे त्याचा सुद्धा दोन भाग आहे. मानवाचा निवास असलेल्या या भागास भूगोल असे म्हणतात. जेथे मानवाचा निवास आहे, आपला निवास आहे, त्याला भूगोल असे म्हणतात. त्याच्याशिवाय महाभूमी म्हणविणारा दुसरा भाग आहे. ही महाभूमी भूगोलाच्या दक्षिणेस 5 कोटी ब्रह्मांड योजने दूर आहे. आता बघा किती वेगळा विचार किंवा वेगळ्या संकल्पना येते की भूगोलात म्हणजे जो भूगोल आहे त्याचे दोन भाग आहेत.
मानवाचा निवास असलेला एक भूलोकात, भूलोक म्हणजे भूगोल नाही, भूलोक. आता भूलोक म्हणून जो लोक म्हटलेला आहे त्याचे दोन भाग सांगितलेले आहेत. एक भाग म्हणजे जिथे आपल्या मानवाचा माणसांचा जो निवास आहे तो भूगोल, आणि जिथे आणि या भूलोका एक महाभूमी असणारा दुसरा भाग आहे जो भूगोलाच्या दक्षिणेस म्हणजे आपल्या दक्षिण दिशेस 5 कोटी ब्रह्मांड योजने एवढा दूर असलेला तो भाग म्हणजे महाभूमी आहे. मर्त्य लोक म्हणजे भूलोक आणि भूवरलोक असून त्यात महाभूमीचा पण समावेश आहे. आता ज्याला मर्त्य लोक जो म्हणतात तो भूलोक किंवा भूलोक आणि भूवरलोक असून त्याच्यामध्ये कोणाचा महाभूमीचा पण समावेश आहे. जी महाभूमी आपल्या भूगोलापेक्षा 5 कोटी ब्रह्मांड योजने दूर आहे ती सुद्धा मर्त्य लोकात येते. कळलं? खूप वेगळं म्हणजे आपल्याला माहितीच नाही महाभूमी असं काहीतरी असेल किंवा संकल्पना. हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः सांगतात. त्यामुळे थोडंसं समजून घ्या याच्यावर. म्हणजे कसं असतं, ब्रह्मज्ञान हे समजण्याचं असतं, ते आपल्या स्वतःसाठी समजण्याचं असतं. इतरांना काही त्याचं सांगत बसण्याचं किंवा हे नसतं. कारण का ज्ञान हे आपलं आपण अनुभवायचं असतं. प्रभूची अनुभूती जी येते ती आपली आपण अनुभवून असतं. तसं आता हे स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ सांगत आहेत. त्यातला काही भाग आहे की मर्त्यलोक, आपण जो मर्त्यलोक म्हणतो तो मर्त्यलोक म्हणजे काय, तर आपला हा भूलोक, भूवरलोक आणि जो महाभूमी जी आहे आपल्या भूगोलापासून जी लांब आहे 500 कोटी ब्रह्मांड योजने. लक्षात ठेवा. पाताळात, आता जे पाताळ म्हणतो, पाताळात अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल या प्रकारचे 7 लोक आहेत. आपण ज्याला पाताळ लोक म्हणतो त्या पाताळ लोकात पण 7 लोक आहेत. वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल आणि पाताल असे 7 लोक आहेत. स्थूल रूपात यांना स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ लोक असे म्हणतात. आता या सगळ्याला स्थूल रूपात आपण काय म्हणतो, स्वर्गलोक, मर्त्यलोक आणि पाताळ लोक असं म्हणतो. तो आता आपण राहतो त्या पृथ्वीचा भाग खालच्या बाजूस महाभूमी आहे. म्हणजे आपण ज्या पृथ्वीमध्ये राहतो तर आपण दक्षिणेला, आता पृथ्वीच्या दक्षिणेला म्हणजे खालच्या बाजूस, आता दक्षिण भाग म्हणजे कोणता, पृथ्वीच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे खालच्या बाजूस. म्हणून ती महाभूमी कुठे आहे, खालच्या बाजूस आहे. उंचवणारा गोल पृष्ठभाग म्हणजे तिचे स्वरूप. आता ती महाभूमीचं स्वरूप कसं आहे, तर ती म्हणजे उंचावणारा गोल पृष्ठभाग असे आहे. त्यामुळे महाभूमीच्या उपरितलावर सूर्य, चंद्र सदैव झळकतात. आता महाभूमीच्या वरच्या भागावर सूर्य, चंद्र सदा झळकत असतात. सतत प्रकाशमान असल्या कारणाने तेथे कालमानाचे निर्णय नाहीत. आता महाभूमीच्या वर बघा, इथे सांगितलं महाभूमीच्या वर सूर्य आणि चंद्र सतत प्रकाशमान असल्यामुळे तेथे कालमानाचे निर्णय नाही. या भूमीवर 7 समुद्र, 7 द्वीप आहेत. जम्बूद्वीप फक्त महाभूमीवरच आहे. जो जम्बूद्वीप म्हणून त्याचं वर्णन केलं तो कुठे आहे, तर महाभूमीवरच आहे. आणि ही महाभूमी लक्षात घ्या, पुन्हा आपल्या भूगोलापासून, आपण ज्या पृथ्वीवर राहतोय त्या पृथ्वीपासून दक्षिणेकडे असे असलेली ती महाभूमी आहे. सृष्टीच्या प्रारंभी समस्त लोक जलमय होते. प्रजापतीने सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केले तेव्हा जलाचर तरंग असलेल्या पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. प्रजापतींनी वराहरूप घेऊन पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली आणि खाली त्यास महाभूमी आढळली. तेथून थोडी ओली माती त्यांनी आपल्या धारदार सोळ्याने खणून ती ओली माती वर आणून पुष्कर पर्णावर ठेवली. नंतर तिचेच नामकरण पृथ्वी झाले. आजोबा, आता पृथ्वीचा जन्म कसा झाला ते बघायला सांगितलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं वर्णन दिलेलं आहे की सुरुवातीला सगळं काही जलमय होतं, अगदी जलमय होतं. आणि प्रजापतींनी सृष्टी रचण्याच्या हेतूने तपाचरण केलं, तपश्चर्या केली, तेव्हा त्याला जलतरंगावर एक पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. मग त्या प्रजापतींनी काय झालं, वराह रूप घेतले आणि वराह रूप घेऊन त्यांनी त्या पुष्कर पर्णाजवळ पाण्यात बुडी मारली. तेव्हा त्याच्या पाण्याच्या खाली त्यांना महाभूमी आढळली आणि त्या महाभूमीची थोडीशी ओली माती त्यांनी उकरून
आपल्या धारदार सुळ्यांनी उकरली आणि ती घेऊन ते वर आले आणि त्या पुष्कर पर्णावर ठेवली. नंतर तिचे नाव पृथ्वी असे झाले आजोबा. असं कोण म्हणतात? श्रीपाद. ज्याला पृथ्वी असे म्हणतात. महाभूमीपासून पृथ्वीचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. सर्वसाधारणते 1 योजन म्हणजे 10 मैल. 1 योजन म्हणजे किती? 10 मैल. तर 5 कोटी ब्रह्मांड योजने एवढं ते अंतर आहे. महाभूमीचा विस्तार हा 50 कोटी योजने आहे. जम्बूद्वीपा द्वीप नावाचे एक द्वीप महाभूमीवर आहे. त्याच्यात 9 खंड आहेत. आता बघा, आता हे सगळं वर्णन जे आहे ते आता महाभूमीचं वर्णन आहे, पृथ्वीचं नाही. त्यांच्यात 9 खंड आहेत. देवखंडी देवता. आता 9 खंडांमध्ये देवखंडी देवता, गर्भस्थखंडी भूतांचा निवास आहे, पुरुषखंडी किन्नर, भरतखंडी मानव, शरभखंडी सिद्ध, गंधर्वखंडी गंधर्व, ताम्रखंडी राक्षस, शेरूखंडी यक्ष, हिंदूखंडी पनांगांचा निवास आहे. आता महाभूमीवर असलेल्या या 9 खंडांची माहिती इथे दिली. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाच्या दक्षिणेस असलेल्या भरतखंडी भरतपुरी, वैवस्यमनु, भूऋषी व मानवांसमवेत राज्य करीत आहेत. महाभूमीवर जम्बूद्वीप असल्या कारणाने भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे. आता जसं महाभूमीवर जम्बूद्वीप आहे तसाच भूगोलावर सुद्धा जम्बूद्वीप आहे. मात्र श्रीपाद श्रीवल्लभ भावतात पिठकापुरी होण्या अगोदर 100 वर्ष आधी महाभूमीत माझे आगमन झाले होते. आता बघा, श्रीपाद श्रीवल्लभ काय म्हणतात की माझा अवतार होण्याआधी 100 वर्ष आधी मी महाभूमीवर होतो. आता तुम्हाला फरक कळला असेल पृथ्वी आणि महाभूमीवर विषयचा. महाभूमीवर असलेल्या जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 ब्रह्मांड योजने आहे. द्वीपाचा केवळ भारत या उपखंडात वैवस्त मनू आहेत. आता जम्बूद्वीपाच्या केवळ भारत या उपखंडात वैवस्वत मनू आहेत. इतर खंडात देवयवनीचा वास आहे. जम्बूद्वीपावर कोवळ्या उन्हासारखा प्रकाश, सदैव उष्मा व थंडी सौम्य व आल्हाददायक असते. तेथे दिवस आणि रात्र यांचा भेद नाही. महाभूमीतील जम्बूद्वीप हे 1,00,000 योजने विस्तारलेले आहे. विविध समुद्र, पर्वत इत्यादी व्याप्तींचा तपशील खाली दिला आहे. लवण समुद्राचे क्षेत्र, आता हे नुसतं वाचतोय, नुसतं ऐका. लवण समुद्राचे लक्ष योजने, सुरा समुद्राचे 4 लक्ष योजने, दधी समुद्राचे 16 लक्ष योजने, शल्मली द्वीपाचे 32 लक्ष योजने, वीर समुद्राचे 32 लक्ष योजने, पुष्कर द्वीपाचे 64 लक्ष योजने, शुद्ध जल समुद्राचे 64 लक्ष योजने, चलाचल पर्वताचे 128 लक्ष योजने, चक्रावल पर्वताचे 256 लक्ष योजने, लोकालोक पर्वताचे 512 लक्ष योजने, तपोभूमीचे 1250 लक्ष योजने असा विस्तार आहे. आता हे सगळं कुठे? महाभूमीतील जम्बूद्वीपावर आहे. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यरश्मी जाऊ शकत नाही. म्हणजे सूर्याचा जो प्रकाश आहे तो लोकालोक पर्वताच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून लोकालोक पर्वत व अंडात यामध्ये अंधकार पसरलेला असतो. अंडांताचा विस्तार 1 कोटी योजने आहे. वराह अवतार आणि नरसिंह अवतार भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. वराह म्हणजे सुकर नसून सुळा असलेला खडगमृग. म्हणजे वराह म्हणजे कोण? तर सुकर किंवा डुक्कर नसून एक सुळा असलेला खडगमृग आहे असं इथे सांगितलेलं आहे. आणि जे वराह अवतार आहेत किंवा नरसिंह अवतार आहेत ते भूमीस व्याप्त करणारे असे अवतार नाहीत. द्वीप आणि द्वीपाधिपती देवता, आता ह्याची माहिती दिलेली आहे. आता ही मी नुसती वाचतो कारण का कदाचित आपल्याला नाही कळणार ह्याच्यातलं सगळं. तर हा भाग घ्यायचा की नाही हे पण आता मला जरा शंका आहे. तरी पण आपण एक पूर्ण करूया.
महाभूमीत असलेल्या जंबूद्वीपात स्वयंभू मनूंनी चक्रावर्ती असे प्रथम पालन केले. जंबूद्वीपाचं प्रथम पालन कोणी केले? मनूंनी चक्रवर्ती म्हणून प्रथम पालन केले. त्याचे 7 पुत्र 7 द्वीपांचे अधिपती झाले. त्या मनूचे जे 7 पुत्र होते ते 7 जंबूद्वीपांचे ते 7 द्वीपांचे अधिपती झाले. तर जंबूद्वीपाचे अधिपती अग्निज्ञ, प्लक्ष म्हणून द्वीप होता त्याचा मेधातिथी, शाल्मल द्वीपाचे वपुष्मत, कुशद्वीपाचे ज्योतिष्मत, क्रौच्च द्वीपाचे धुतिमंत आणि शाक द्वीपाचे हव्य आणि पुष्कर द्वीपाचे सवन असे चक्रवर्ती होय. आता जंबूद्वीप हाचा चक्रवर्ती पालन कोणी केलं? मनूंनी केलं. मनू ह्या चक्रवर्तींनी त्या जंबूद्वीपाचं पालन केलं, महाभूमीचं पालन केलं. जंबूद्वीपात स्वयंभू मनूंनी पालन केलं. आता त्या 7 द्वीपांचं जंबू जे द्वीप आहे त्यांचे कोण कोण अधिपती होते ते इथे सांगितलेलं आहे. प्लक्ष द्वीपातील चातुर्वर्ण आर्यक, कुकर, विद्वंत, भाविन या नावाने प्रसिद्ध आहेत. चंद्राकृतीत असलेल्या विष्णू याचे आराध्य दैवत आहे. चंद्राकृतीत असलेले विष्णू त्यांचे आराध्य दैवत. शाल्मल द्वीपी कपिल, चारणक, पित आणि कृष्ण असे 4 वर्ण आहेत. आता प्रत्येक ठिकाणी परत वेगवेगळ्या वर्णाची लोक आहेत. त्यांचे आराध्य देव विष्णू आहेत. कुशद्वीपात दमी, शुन्मिन, स्नेह, मंदे हे 4 वर्ण आहेत. त्यांचे आराध्य देव ब्रह्म आहे. क्रौच्च द्वीपात पुष्कर, धन्य, पिश्व असे 4 वर्ण असून त्यांचे आराध्य दैवत रुद्र आहे. शाक द्वीपात मंग, मागध, मानस, मंद असे 4 वर्ण असून सूर्य भगवानांची ते उपासना करतात. पुष्कर द्वीपात मात्र चतुर्वर्ण नाही. तेथील सर्व देवतांसारखे रोग शोकमुक्त असून शोकमुक्त असून आनंदाने कालक्रमण करतात. त्यांचे आराध्य दैवत ब्रह्म आहे. त्या आपल्या भूगोलात जंबूद्वीपामध्ये भारतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष, केमतूल वर्ष, इलावत वर्ष, भद्राक्ष वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यवर्ष, कुरुवर्ष नावाचे भाग आहेत. आता भूगोलातला जो जंबूद्वीप आहे त्या जंबूद्वीपात कोणते कोणते भाग आहेत त्याची नावं दिलेली होती. आजोबा ज्याप्रमाणे महाभूमीतील जंबूद्वीप खंडांनी बनलेले आहे तत्ववत भूगोलातील जंबूद्वीपामध्ये वर्ष विभाग आहेत. महाभूमी गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच भाग आहे ज्याला भूमंडळ असे म्हणतात. आता बघा महाभूमीचं वर्णन केलं की मध्यभागा कासवाच्या पाठीप्रमाणे असून त्याला भूमंडळ असे म्हणतात. भूगोल मात्र लिंबासारखे आहे. तर महाभूमीचं वर्णन केलं आहे. महाभूमी कशी आहे? गोलाकार असून मध्यभागी कासवाच्या पाठीप्रमाणे उंच आहे. तर त्याला भूमंडळ असे म्हणतात. तर भूमंडळ म्हणजे काय ते बघा. आणि भूगोल मात्र लिंबासारखे असते. महाभूमी मेरू रेखेस वळसा घेऊन ब्रह्मांडाच्या अंडा भिंतीपर्यंत व्यापून आहे. तर भूगोल मात्र ज्योतिषचक्राच्या मध्यभागी स्थित आहे. आता भूगोल कुठे? ज्योतिषचक्राच्या मध्यभागी स्थित आहे असलेल्या मेरू पर्वताच्या रेखेच्या भोवती जंबूद्वीप आहे. त्याच्या भोवती सप्तसमुद्र द्वीपादी असतात. भूगोलाच्या उत्तरार्धास देवभाग म्हणतात. दक्षिणार्धास असुर भाग म्हणतात. आता भूगोल आहे, भूगोलाचा जो उत्तर भाग आहे, उत्तर अर्धास म्हणजे उत्तरेकडचा जो अर्धा भाग आहे त्याला देवभाग म्हणतात आणि दक्षिणेकडचा जो अर्धा भाग आहे त्याला असुर भाग म्हणतात. महाभूमीच्या मध्यभागी दिव्य कांतीनी चमकत असून जीवांवर राज्य करणाऱ्या माणसांचे निवासस्थान आहे. भूगोल हे अशा जीवांचे निवासस्थान आहे ज्या जीवांवर माणसांचे अधिराज्य आहे. भूमीच्या भोवती असलेले चक्रावळ पर्वतशिखरी ज्योतिष चक्र स्थित आहे. भूगोल मात्र त्यापेक्षा भिन्न स्थितीत आहे. सप्त कक्षांनी आवृत्त असलेले ज्योतिष चक्र भूगोलाची रोज एक प्रदक्षिणा करते. महाभूमीत शीतोष्ण वातावरणाचे बदल कमी असून नित्य दिवस असल्याने काळभेद नाही. भूगोलात त्याच्या विपरीत आहे. कोणताही मनुष्य आपल्या सत्कृत्याचे पुण्यफळ
फळ म्हणून महाभूमीस पोचू शकतो. पार्थिव शरीराने ती प्राप्त होऊ शकत नाही. भूगोल पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीरधारी लोक तेथे राहतात. आता भूगोल म्हणजे आता ह्याच्यात आपल्यासाठी महत्त्वाचं असं काय, इथे वर्णन काय केलं, महाभूमीवर जर कोणतीही आपल्या पुण्यकर्माने पुण्यफळ म्हणून महाभूमीस एखादी व्यक्ती पोचू शकते. मनुष्य आपल्या सत्कर्माने महाभूमीस पोचू शकतो, पण पार्थिव शरीराने त्याला ती प्राप्त होऊ शकत नाही. तर भूगोलाचं वर्णन कसं, भूगोल ही पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी असून स्थूल शरीराचे लोक तेथे राहतात. म्हणजे आपण जे आहोत ते स्थूल शरीरधारी लोक आहोत, हे भूगोलावर राहतो आणि ते आपलं पुण्य मिळवण्यासाठी आपण इथे राहत असतो. महाभूमीवर मनुप्रलयाशिवाय छोटे मोठे प्रलय उद्भवत नाहीत. भूगोलात युगप्रलय, महायुग प्रलय, मनुप्रलय इत्यादी घडतात. आता जे प्रलय घडतात तर महाभूमीमध्ये कोणता प्रलय घडतो, फक्त एक प्रलय घडतो, मनुप्रलय. तर भूगोलात युगप्रलय, महायुग प्रलय, मनुप्रलय असे प्रलय घडतात. आता इथे खरंच श्रीपादांना नक्की काय सांगायचं आहे ते आपल्याही बुद्धीपलीकडच्या गोष्टीत. फक्त ह्या सगळ्यामध्ये आपल्याला अगदी समजण्यासारखी गोष्ट म्हणजे भूगोल, आपण जे राहतो ते भूगोलामध्ये राहतो आणि प्रत्यक्ष महाभूमी ही भूगोलापेक्षा 5 कोटी योजने दूर अशी आहे आणि तिथे अनेक प्रकारचे द्वीप आहेत, तिथे वेगवेगळे खंड आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांचा वगैरे सगळ्यांचा वास आहे असं इथे सांगितलेलं आहे. आणि आपल्याला फक्त या भूगोलात आपल्यासाठी महत्त्वाचं काय, तर या भूगोलावर आपला जन्म का झाला, आपण भूगोलामध्ये राहून इथे आपल्याला पुण्य मिळवण्यासाठी असलेली कर्मभूमी म्हणजे परत आपल्या कर्मावर आलं की आपण इथे राहून कर्म कसं केलं पाहिजे. ह्या भूगोलावर राहून आपण कर्म असलं झालं पाहिजे की नंतर ह्या आपण जेव्हा या पार्थिव शरीराचा स्थूल शरीराचा तेव्हा त्याग करू तेव्हा आपल्याला आपल्या सूक्ष्म शरीराने निदान त्या महाभूमीपर्यंत तरी पोचता आलं पाहिजे. एवढंच काय तो याच्यातनं आपल्याला समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. आता लोकातील निवासी, लोकाधिपती आणि खंडांचंही वर्णन पुढे आलेलं आहे आणि त्याचं जवळजवळ एक 1.5 पान आहे. पण जर आत्ता ह्या क्षणी जर मी ते सगळं वाचायला गेलो तर थोडंसं कठीण जाईल. तर आता आजच्या ह्याच्यामध्ये मुळात भूगोलाचं वर्णन, भूलोकाचं वर्णन केलं आहे. भूलोकामध्ये आपला भूगोल, मर्त्यलोक आणि महाभूमी या सगळ्यांचा समावेश असून त्याला भूलोक असे म्हणतात. भूलोकामध्ये एक महाभूमी आहे असा भाग आहे जो आपल्या भूगोलापासून, आपण जे राहतो ते भूगोलावर इथे आपल्याकडे आता एक महत्त्वाचं गोष्ट सांगत आलेली की महाभूमीवर सूर्य हा सतत सूर्य चंद्र ग्रहादी तिथे सतत तळपत असतात, त्यामुळे तिकडे दिवस रात्र उष्ण असा काही प्रकार नाही आहे. हा जो प्रकार दिवस रात्र हे सगळं आपल्या भूगोलावर आहे. भूगोलाचा जो आकार आहे तो लिंबाप्रमाणे आहे. असं सगळं अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपल्या दृष्टीने जी खूप अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे, भूगोलावर राहून आपल्याला काय करायचं तर मनुष्याला, स्थूल शरीरधारी मनुष्याला इथे पुण्यकर्म गोळा करण्यासाठी, जे पुण्यकर्म करण्यासाठी जी भूमी आहे ती म्हणजे हा भूगोल आहे. म्हणजे आपला भूगोल हा आपल्याला पुण्यकर्म करण्यासाठी, म्हणजे मनुष्य जन्म, आपण कधी कधी म्हणतो मनुष्य जन्म मिळाला आणि वाया घालवला. का वाया घालवला तर आपल्याला मनुष्य जन्म का मिळतो तर पुण्यकर्म करण्यासाठी हा जन्म मिळत असतो. आपल्याला पुण्यकर्म करून या सगळ्यातनं मुक्त होऊन नंतर जेव्हा आपलं हे पार्थिव शरीर जे आहे त्याला महाभूमीवर प्रवेश नाही, पण आपल्या पुण्यकर्माने आपण महाभूमीपर्यंत जाऊ शकतो असं इथे श्रीपादांनी सांगितलं. आणि महाभूमीत मग तो आत्मा किंवा जो काही आपलं सूक्ष्म शरीर असेल जे काही आता वास करणार आहे ते तिकडे करणार, कारण आपण आता स्थूल शरीरधारी आहोत. आणि त्याचा ज्याप्रमाणे नरसावधानी त्यांना भूलोक समस्त लोकांचे जे वर्णन केले आहे त्याप्रमाणे त्यांनी त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. हे वर्णन हे थोडंसं आपल्याला
समजण्याच्या पलीकडे आहे, किंवा यातल्या काही गोष्टी खरंच कठीण आहेत. पण छोटी छोटी गोष्ट की पृथ्वीची निर्मिती कशी झाली. तर वराह रूप जर आपण विष्णूचं पाहिलं तर वराह रूपामध्ये काय दाखवलं की तो वराह रूपात तो पृथ्वी अशी पाताळातनं अशी घेऊन येतो, असं काहीतरी पाण्यातनं असं वर घेऊन येतो. म्हणजे तेव्हा पृथ्वी म्हणजे नक्की जलामध्ये बुडालेली होती का, तर नाही. त्यावेळेला पृथ्वीच्या जन्माच्या आधी सगळे लोकच जलमय होते. हे जे महाभूमी होती आणि सगळे लोक होते हे सगळे जलमय होते. आणि जेव्हा प्रजापतींनी काय केलं, की वराह रूप धारण केलं आणि त्यांना तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना तिथे एक पर्णाकृती दिसली अशी. त्याचं नाव सुंदर असं दिलेलं आहे, पुष्कर पर्णाचे दर्शन झाले. कोणत्या पर्णाचे दर्शन झालं त्यांना? पुष्कर पर्णाचं दर्शन. हे पृथ्वीची निर्मिती कशी झाली तर पुष्कर पर्णाचं दर्शन झालं. मग त्या पुष्कर पर्णाच्या बाजूला त्यांनी पाण्यामध्ये बुडी मारली आणि ते वराह रूपात बुडी मारली. आणि वराह रूपात त्या तिकडे गेलं, महाभूमीवर गेले आणि तिकडचा थोडासा भाग आपल्या जो शिंग असतं त्या शिंगाने किंवा जो सुळा असतो त्या सुळ्याने त्यांनी ते खणली ती माती, आणि ती थोडीशी माती त्यांनी त्या पुष्कर पर्णावर आणून ठेवली आणि तीच म्हणजे आपली पृथ्वी होती. आता थोडंसं हे लोकांचं वर्णन, कोणत्या लोकात कोणत्या देवता किंवा कोण राहत होते ही सगळी माहिती ह्याच्यात श्रीपादांनी सांगितली, की आपल्याला एका वाचनात समजणार नाही. काही वेळेला तुम्ही हे सगळं पुन्हा पुन्हा वाचण्याचा प्रयत्न, जेवढं समजेल आपल्या बुद्धीला तेवढं समजून घ्या. कारण का ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आपल्याला सहज समजत नाहीत. मोठ्या मोठ्या ऋषींना, मुनींना किंवा सिद्ध पुरुषांना तपश्चर्या केल्यानंतर ज्या गोष्टी कळतात त्या श्रीपादांच्या अनुग्रहामुळे आज आपल्याला निदान वाचता तरी आल्या. पृथ्वीच्या जन्माचं रहस्य, महाभूमी काय आहे त्याचं रहस्य, आणि मनुष्य जन्माचं, पृथ्वी तलावर मनुष्य जन्म घेतल्यावर आपल्याला मुळात काय करायचं आहे ही जी मोठी गोष्ट आहे ती इथे सांगितलेली गेलेली आहे. आणि ती पुन्हा एकदा सांगतो की पृथ्वी तलावर जन्म घेतल्यानंतर आपली ही कर्मभूमी आहे. ही पृथ्वी म्हणजे आपली कर्मभूमी आहे आणि इथे आपण पुण्य कार्य करत राहायचं, पुण्य संचय करत राहायचं. आपला जन्म ह्या पृथ्वीवर कशासाठी झालेला आहे तर पुण्य संचय करण्यासाठी झालेला आहे. आणि तो पुण्य संचय करून आपण पुण्य मिळवण्यासाठी आपण इथे जन्म घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला सत्कर्म करायचं, चांगलं कर्म करत राहायचं आहे. तर आजपासून जे कोणी कथा ऐकत असतील त्यांनी आपल्या जन्माचा मूळ हेतू काय, आपण इथे का जन्माला आलेलो तर पुण्यकर्म करण्यासाठी, चांगलं कर्म करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी. आणि जेव्हा हे पुण्यकर्म, सत्कर्म, चांगलं कर्म आपल्या गाठीशी राहील तेव्हा कुठेतरी आपण जेव्हा आपला जो पार्थिव शरीर आहे तर त्याग करू तेव्हा आपला आत्मा कुठेतरी त्या पुण्यकर्मामुळे त्या महाभूमीपर्यंत पोचू शकतो. नाही तर आपल्याला पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर जन्म घेणं आहे. जन्म घेणं आलं की मग ते कर्म आहे आणि कर्माचं मग जे काही फळ आहे, पाप पुण्य कर्म असेल त्याच्याप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे. ते पूर्ण ह्याच्यामध्ये खूप म्हणजे जो मला जाणवलेला जो भाग आहे किंवा जी छोटीशी ओळ आहे ती खूप महत्त्वाची आपल्यासाठी, की आपण पृथ्वी भूगोल हा आपल्यासाठी कर्मभूमी म्हणून आहे. आणि आपली कर्म पुन्हा त्याच सिद्धांताकडे आलं, कर्म सिद्धांताकडे, की आपलं कर्म कसं असावं हे पुन्हा पुन्हा आपल्याकडे येत आहे. तर प्रश्न काही विचारू की नको विचारू, एवढा कठीण अध्याय मला वाटतं हा अध्याय समजून घेणंच खूप महत्त्वाचं आहे. प्रश्नाच्या उत्तराच्या भानगडीत जास्त न पडलेलं आहे. पण तरी पण एक छोटासा प्रश्न येतो. प्रजापतींनी वराह रूप घेऊन महाभूमीवरची थोडीशी माती आपल्या सुळ्याने खणून पुष्कर पर्णावर आणून ठेवली आणि ती पुष्कर पर्णावर आणून ठेवलेली माती नंतर काय म्हणून संबोधली. तर पुन्हा एकदा करा. प्रजापतींनी जी वराह रूप घेऊन आपल्या सुळ्याने खणून महाभूमीवरची थोडीशी माती पुष्कर पर्णावरून आणून ठेवली, ती माती म्हणजे नक्की काय होतं किंवा ती पुढे काय झाली, काय बनली. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.